नमस्कार, खडाजिंगे या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्याच्या कोट्यातल्या प्रवेशाचा मुद्दा सध्या गाजतोय. परराज्यातल्या विद्यार्थ्यांनी लाखो रुपये देऊन खोटी डोमिसाईल प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे राज्यातल्या जवळपास 50,000 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात एकच नीट ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार 15% जागा केंद्राच्या कोट्यातून तर 85% जागा या राज्याच्या कोट्यातून भरण्यात येणार होत्या. 10वी आणि 12वीच्या परीक्षा महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेल्यांनाच महाराष्ट्र राज्याच्या कोट्यातून प्रवेश दिला जाईल असा निर्णय DMERनं म्हणजेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयानं घेतला. मात्र याच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली. हायकोर्टानं 10वीची अट काढून टाकली आणि 12वीची परीक्षा महाराष्ट्रातून दिली असेल त्या विद्यार्थ्याला देखील प्रवेश दिला जाईल असा आदेश दिला. याचा फायदा परप्रांतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल आणि राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसेल असा आक्षेप घेतला जाऊ लागला. अर्थात या विरोधात पालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं याबाबत औरंगाबाद खंडपीठातच पुनर्विचार याचिका दाखल करायला सांगितलं. त्याबाबतची सुनावणी सुरू आहे. एकीकडे ही न्यायालयीन लढाई सुरू असतानाच बोगस डोमिसाईल प्रमाणपत्रांच्या आधारे परप्रांतीय विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश घेत असल्याची धक्कादायक बाब पालकांनी माध्यमांच्या निदर्शनास आणली. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही हा मोठा घोटाळा आहे, याकडे पालकांनी लक्ष वेधलं. मात्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे एकही बोगस डोमिसाईल प्रमाणपत्र नसल्याचा दावा डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी केला. राज्यातल्या जवळपास 750 विद्यार्थ्यांना डोमिसाईलच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वैद्यकीय प्रवेशाची यादी 2 दिवसानंतर जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी आज स्पष्ट केलं. बोगस डोमिसाईल प्रमाणपत्रांच्या आधारे खरंच परराज्यातील विद्यार्थी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात का? औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे का? औरंगाबाद खंडपीठात भक्कमपणानं बाजू मांडण्यात DMER अयशस्वी ठरलंय, कमी पडलंय? निदान आता तरी राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका DMER मांडणार ठामपणे की नाही? DMERनं नेमकं कशाच्या आधारे 750 विद्यार्थ्यांना अपात्र ठरवलं? डोमिसाईल प्रमाणपत्र खरं आहे की बोगस याची पडताळणी करणारी यंत्रणा खरोखरच DMER कडे आहे का? आणि न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत वैद्यकीय प्रवेश परीक्षा स्थगित ठेवणार का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आमच्या खास कार्यक्रमात खडाजंगी. खडाजंगीमध्ये आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत रंजना मेहता. रंजना मेहता या वर्षीच्या विद्यार्थिनीच्या पालक आहेत. मॅडम, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे अभ्यासक आणि पालक शंतनू काळे. शंतनू काळे नाशिकहून आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि लवकरच वैद्यकीय संचालक प्रवीण शिंगारे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सर्वात प्रथम जाऊया शंतनू काळे यांच्याकडे. शंतनू काळे, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळं महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांमध्ये नीटच्या परीक्षेनंतर काय अन्याय झाला अशी भावना आहे? नक्कीच अन्याय झालेला आहे. कारण 85% जो स्टेट कोटा आहे त्या स्टेट कोटामध्ये जे राज्याचे निवासी डोमासाईल प्राप्त मुलं आहेत त्यांना त्याच्यात ॲडमिशन मिळायला पाहिजे. पण खंडपीठाच्या ह्या निर्णयामध्ये आणि खरं पाहता खंडपीठाच्या ह्या निर्णयाला DMER अपोज करायला कमी पडल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरची मुलं 85% स्टेट कोट्यात कॉम्पिटिशन करायला लागली आणि जवळजवळ महाराष्ट्रातले 10वी 12वी झालेली मुलं आणि महाराष्ट्राच्या बाहेरची मुलं यांची संख्या सेमच आहे असं स्वतः शिंगारे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर हा आपल्यासोबत शंतनू काळे आपल्यासोबत प्रवीण शिंगारे आहेत. प्रवीण शिंगारे हे वैद्यकीय संचालक आहेत. प्रवीण शिंगारे, औरंगाबाद खंडपीठाच्या पुढं बाजू मांडायला कुठेतरी DMER कमी पडलं, त्यामुळे महाराष्ट्रातल्या इथल्या भूमिपुत्रांच्या मुलांना अन्यायाची भावना प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. असंतोष आहे. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करूनही त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न या राज्यात पूर्ण होताना दिसत नाही आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार DMER आहे, कारण त्यांनी आपली बाजू कोर्टात सक्षमपणे मांडली नाही. काय सांगाल?
नाही, हे सगळं चुकीचं आहे. औरंगाबाद हायकोर्टानं स्पष्टपणे निकालात दिलेला आहे की महाराष्ट्राचा डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन द्या. त्याच्यामुळे औरंगाबाद खंडपीठाचा कुठलाही निर्णय हे महाराष्ट्राच्या डोमिसाईलचा विरोधी नाही आहे, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आम्ही जे 85% ॲडमिशन देणार आहोत ते पूर्णपणे महाराष्ट्राच्या डोमिसाईलच्या विद्यार्थ्यालाच देणार आहोत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या डोमिसाईलच्या विद्यार्थ्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा झालेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजेच कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा 85% जागा या फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या मुलांना ज्यांनी 10वी 12वी 15 वर्ष इथे काढलेली आहेत अशा डोमिसाईल सर्टिफिकेट असलेल्या मुलांनाच दिला जाणार आहे. आपल्यासोबत रंजना मेहता आहेत. रंजना मेहता, इतकं स्पष्ट आश्वासन मिळाल्यानंतर तुझा काही प्रॉब्लेम आहे? नाही, क्लिअर करा की डोमिसाईलचा क्रायटेरिया काय आहे. ओके, डोमिसाईलचा क्रायटेरिया काय आहे? नाही, याच्या बाबतीमध्ये मात्र मी तज्ज्ञ नाही आहे, कारण डोमिसाईल प्रमाणपत्र हे कलेक्टर ऑफिसमधून निर्गमित करण्यात येतं. त्याच्या क्रायटेरियाबद्दल मी तज्ज्ञ नाही आहे, कारण रेव्हेन्यू डिपार्टमेंटलाच हा प्रश्न विचारणं योग्य राहील असं माझं प्रांजळ मत आहे. DMERच्या ब्रोशरमध्ये दिलेलं आहे की डोमिसाईलच्या क्रायटेरिया म्हणजे काय, डोमिसाईल कधी मिळतो. आम्ही माणूस महाराष्ट्राच्या 15 वर्षांસુધી महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट मिळतो. तर आपल्या मुला या अथवा मुली 15 वर्षाची असली तरच ती 10वी मध्ये येते. म्हणजे 10वी आणि 12वी दोघी आपल्याला महाराष्ट्रातूनच करायची लागणार. 10वी आणि 12वी शिंगारे साहेब महाराष्ट्रातूनच करावी लागणार असं असताना फक्त 12वी केलेल्या विद्यार्थ्यांना देखील डोमिसाईलच्या 85% कोट्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल असं स्पष्टपणे आपण सांगणार आहात का? असं सांगणार आहात की नाही 12वी झालेले आणि 15 वर्षाचा क्रायटेरिया पूर्ण न करणाऱ्यांना आम्ही 85% ग्राह्य धरणार नाही? सगळ्या वादाचं मूळ या एकाच प्रश्नात आहे. शिंगारे साहेब, हा वाद वगैरे काही नाहीये. मागील 20 वर्षापासून जे नियमानं मेडिकलचे ऍडमिशन करत आलेलो आहे आम्ही, त्याच नियमानं यावर्षी सुद्धा ऍडमिशन होणार आहे. 20 वर्षापासूनचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. 12वी महाराष्ट्रातून झालेली असली पाहिजे आणि डोमिसाईल पण महाराष्ट्राचा असलं पाहिजे, हे पाहिलं जाईल. डोमिसाईल कसं मिळतं 10 वर्ष 15 वर्ष याच्या बाबतीमध्ये मात्र मला असं वाटतं की आपण संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचा अभिप्राय घेणं योग्य राहील. मी मात्र कलेक्टरचं प्रमाणपत्र आहे की नाही हे डोमिसाईलला पाहणार, 10वी 12वी कुठे केलं हे पाहणार आणि त्यानुसार ऍडमिशन देणार. म्हणजे आपण 10वीचं सर्टिफिकेट सुद्धा महाराष्ट्रातल्या महाविद्यालयाचं महाराष्ट्रातल्या शाळेचं आहे की नाही हे पाहणार, डोमिसाईल असेल तरच देणार. म्हणजे 12वी नव्हे तर फक्त 12वी नव्हे तर 10वीची परीक्षा सुद्धा महाराष्ट्रातून दिली असणं बंधनकारक आहे 85% कोट्यासाठी असं स्पष्टपणे आपण सांगणार आहात प्रवीणजी? नाही, याच्यामध्ये परत औरंगाबाद हायकोर्टामध्ये मी पुन्हा सांगतो की 50,600 मुलं जे माझ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत त्यापैकी फक्त 396 मुलं अशी आहेत 50,000मधील 396 की ज्यांनी 10वी बाहेरून केलेली आहे. अदरवाईज सर्व मुलांनी 12वी महाराष्ट्रातून केलेली आहे. त्याच्यामुळे या 396 विद्यार्थी जे आहेत 50,000 मधील त्यांच्या डोमिसाईलचा जो इश्यू आहे तो पालकांनी उभा केलेला आहे. त्याबाबत आम्ही पुन्हा ते डोमिसाईल प्रमाणपत्र त्याचं जे निर्गमित करणारे सक्षम अधिकारी असतात त्यांच्या मार्फत आम्ही रिव्ह्यू करून घेणार आहोत. यावर काही प्रॉब्लेम आहे? शंतनू काळे गेले 20 वर्ष जी प्रक्रिया चालू आहे तीच आत्ता प्रक्रिया चालू आहे. कोणत्याही प्रकारचा बदल त्यात घडण्यात आलेला नाही. 85% फक्त आणि फक्त महाराष्ट्रातली डोमिसाईल मुलं येतील. डोमिसाईल म्हणजे नेमकं काय हे ठरवायचा अधिकार रेव्हेन्यू खात्याला आहे. आम्ही रेव्हेन्यू खात्याचं सर्टिफिकेट बघून घेणार असं स्पष्टपणे सांगतात प्रवीण शिंगारे. यावर काही प्रॉब्लेम आहे? नाही, ते तांत्रिक बाबतीचा आधार घेऊन आपली इनइफिशियन्सी दडवतात. सर्वप्रथम म्हणजे डोमिसाईलचा खरा अर्थ असा आहे की त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा त्या जॉग्राफिकल लोकेशनशी असलेला बेसिक संबंध तो जर तुम्ही बाजूला काढला तर मग डोमिसाईल काय आणि रेसिडेन्सी काय त्याला काही मिनिंग नाही राहत. आता दुसरी गोष्ट अशी की जर सर असं म्हणतात
की त्यांच्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मेडिकल ॲडमिशन्स ते अगदी नियमाप्रमाणे करतात आहेत, तर 2012 पासून फक्त घोटाळेच चाललेले आहेत आणि कुठलीही मेडिकलची ॲडमिशन मेडिकल कॉलेजमध्ये किंवा DMARमध्ये झालेली मला तर काय आठवत नाही. प्रत्येक वर्षी दरवर्षी मेडिकलचा घोटाळा कुठला ना कुठला बाहेर पडतो, लोक कोर्टात जातात, बाकीच्या अनेक ब्रँचेसच्या ॲडमिशन त्यांचेच सहकारी करतात आहेत, तिथे 100% ट्रान्सपरन्सी आहे, तिथे एवढ्या कोर्ट केसेस होत नाहीत. या संदर्भातलं काय एक्सप्लेनेशन मी देणार आणि काय साहेब देणार? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जर 396च मुलं जर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आहेत की बुवा ज्यांचं डोमासाईल क्वेश्चनेबल आहे, तर मग आता 750 मुलं कसे काय बाहेर पडतात? ही मुलं आलीच कशी काय या कोट्यात? हे काय ST बसचं तिकीट आहे का की कोणी जाऊन घ्यायचं? शिंगारे साहेब त्यांचा सवाल बिनतोड आहे. शिंगारे साहेब त्यांचा सवाल बिनतोड आहे. 750 मुलांना तुम्ही प्रवेश प्रक्रियेत अपात्र ठरवलंय, पण मुळात तुम्ही अपात्र कशाच्या आधारे ठरवलं आणि त्याहीपेक्षा ही मुलं तुमच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज कसा करू शकली, इथपर्यंत पोहोचू कशी शकली? शिंगारे साहेब, हा, जेव्हा नीटचा रिझल्ट लागतो तेव्हा नीटच्या गुणवत्तेवर भारताकडून आपण सर्व अर्ज मागवत असतो. एखादा विद्यार्थी भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये अर्ज करत असतो. आपल्याकडेही जम्मू काश्मीर, आसाम, बिहार, कन्याकुमारी इकडच्या मुलांनी अर्ज केले. त्यानंतर आम्ही त्यांची छाननी केली आणि छाननी अंती आम्ही अशा 700 पेक्षा जास्त मुलांना आमच्या प्रवेश प्रक्रियेशी बाद केलं. त्यामुळे अर्ज करायला कुणालाही प्रिव्हेंट राज्य शासनानं केलेलं नाही. प्रवेशाला प्रिव्हेंट करतो आम्ही, अर्ज करायला प्रिव्हेंट करत नाहीये. आणि हीच प्रक्रिया भारतामधील सर्व राज्य वापरतात. म्हणूनच मल्टिपल ठिकाणी आपल्याला एखादा कॅन्डिडेट दिसतो, पण याचा अर्थ त्याला मल्टिपल ठिकाणी ऍडमिशन मिळते हा गैरसमज आहे. त्याला मल्टिपल ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही आणि म्हणूनच माझं ऑफिस प्रत्येक वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय, पडताळून कागदपत्र पाहिल्याशिवाय मेडिकल डेंटलचे ऍडमिशन कधीच करत नाहीये. आणि ह्या वर्षी हे आम्ही 700-750 विद्यार्थी बाहेर काढलेले आहेत आणि आता फक्त या 396 मुलांचा जो इश्यू आहे तो आता आम्ही हातात घेतलेला आहे. मला सांगा रंजनाजी, औरंगाबाद खंडपीठानं नेमका जो निकाल दिला त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कोणते नियम बदलले असं वाटतं की जे ह्या महाराष्ट्रातल्या डोमिसाईल मुलांना जाचक आहेत, प्रॉब्लेमॅटिक आहेत? मागच्या वर्षी 10वी आणि 12वी ही दोघं आपल्याला महाराष्ट्रातूनच करावी लागायला होती. यावर्षी त्यांनी पहिल्यांदा ब्रोशरमध्ये दिलेलं की 10वी 12वी प्लस डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला कलेक्टरकडून केव्हा मिळतो? जेव्हा आपण त्याला 15 वर्षाच्या इलेक्ट्रिसिटी बिल, 12 वर्षांच्या मुलींच्या अथवा मुलांच्या रिझल्ट देतो आणि 12वीचा रिझल्ट सुद्धा डोमिसाईल मिळतो तेव्हा. तर 10वीचा रिझल्ट दिल्याशिवाय डोमिसाईल मिळत नाही. 5 तारखेला जजमेंट आला, 7 तारखेला क्रायटेरिया चेंज केला, म्हणजे मुलं घाबरली. आमच्या रँक जम्प केला, शूटअप केला, डबल झाला. 5000 रँक होता तो 10,000 झाला. अशा मुलांनाही स्वीकार नाही आणि आम्हालाही स्वीकार नाही. मला विचारायचं आहे शिंगारे साहेब आपल्याला. शिंगारे साहेब, महाराष्ट्र राज्य सर्वोच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणार का आणि तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवणार का? नाही, सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीत रिव्ह्यू पिटिशन झालेलं होतं, परंतु सुप्रीम कोर्टानं पुन्हा हायकोर्टामध्ये पाठवलेलं आहे. त्यानुसार आज आम्ही हायकोर्टामध्ये आमचं पिटिशन सादर केलेलं आहे औरंगाबाद बेंचला. परंतु प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीमध्ये मात्र सुप्रीम कोर्टाचं कॅलेंडर असल्यामुळे आम्हाला प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाचं कॅलेंडर फॉलो करणं हे आमच्यावरती बंधनकारक असतंय. जर औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय नंतर जर वेगळा आला तर आम्ही सेकंड राऊंडमध्ये या 396 मुलं जी आहेत, 50,000मध्ये 396 सांगतोय, तेवढ्या बाबतीतलाच फेरविचार फक्त होईल. बाकी प्रवेश प्रक्रियेतील ऍडमिशनच्या मुलांच्या बाबतीमध्ये काहीही चेंज होण्याची शक्यता या प्रक्रियेमुळे उद्भवत होत नाही. आता एका पालकाने सांगितले की गेल्या वर्षी 10वी आणि 12वी महाराष्ट्रातून पाहिजे असा नियम होता. कृपा करून गेल्या वर्षीचा ब्रोशर पहा, तसा नियम नव्हता. गेल्या वर्षी सुद्धा 12वी महाराष्ट्रातून आणि 10वी जर महाराष्ट्राच्या बाहेर झाला असेल तर डोमिसाईल मराठा त्या मुलांना पात्र केलेला आहे. आणि हे नियम 20 वर्षापासूनचे नव्हे, 25 वर्षापासूनचे आहे. पण मी प्रवेश प्रक्रियेमध्ये 20 वर्ष असल्यामुळे माझ्या सर्व्हिस माझी 36 वर्ष झालेली आहे, पण प्रवेश प्रक्रियेमध्ये 20 वर्ष झालेली असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये 20 वर्षाचा नियम तोही आज आहे. मला शंतनू काळे सांगा, बोगस डोमिसाईल मिळतंय याचा शोध पालकांना कसा लागला? काही टोळी आहे,
काही रॅकेट आहे, काही सरकारी अधिकारी याच्यामध्ये आहेत? नाही, बेसिकली सर लक्षात हे घ्या की एक तर तुमच्याकडे एखाद्या राज्याचं डोमिसाईल हवं किंवा तुम्ही त्या राज्याचं डोमिसाईल घेतलेलं नसावं. पण एकाच वेळी जेव्हा एक व्यक्ती एका राज्याचं डोमिसाईल घेते आणि दुसऱ्या राज्याचंही डोमिसाईल घेते तेव्हा तर तो कम्प्लीट फ्रॉडच आहे. अशी किती मुलं, मला एवढंच म्हणायचं आहे शंतनू काळे, अशी की किती जर मुलं या प्रवेश प्रक्रियेत डोमिसाईलचा असल्याचं जो जागरूक असा पालकांनी आहे, शोधून आणि काढलंय? असं म्हणतायत. कितने लोग हैं? आम्ही पकडलं. किती आहेत मला सांगा. जागरूक पालकांनी आपल्या मुलांच्या साह्याने लिटरली प्रत्येक ह्याची लिस्ट बघितली आणि जवळजवळ आमच्याकडे जवळजवळ 700च्या वर मुलांची नावं मिळाली आहेत. काय सांगाल तुम्ही? आमच्याकडे आणि, आमच्या मुलांनी ही सगळी लिस्ट कशी बनवली, काय रात्रात ही बसून मुलं सगळी या लिस्ट सगळ्या बनवली सिस्टममध्ये येतात? आणि फर्स्ट 1500 रँक मध्येच 50 मुले होती आणि त्यांनी 1500 मुले या मुलांकडचं डोमिसाईल बोगस होतं, बोगस होतं, डबल डोमिसाईल होतं, 2 राज्यांचं डोमिसाईल होतं. शिंगारे साहेब काय सांगाल तुम्ही? जे मुलं शोधतायत ते आपल्या डिपार्टमेंटला शोधतायत नाही असं म्हणायचं आपल्या का? सिस्टम मी आपलं जे- सिस्टम अपडेटेड नाही आहे. नाही, हे सगळे त्यांच्या अगोदर मी शोधलेले आहेत आणि मी त्यांचं यादी येण्याच्या अगोदर मीच या मुलांना बाद करून टाकलेला आहे. आता फक्त त्यांच्या यादीतील फक्त एक 20 ते 25 मुलं राहिलेली आहेत की ज्याचा शोध मी घेतोय, जे मला माझ्या प्रक्रियेमध्ये सापडले नाहीत. त्यांच्या अगोदर मी 750 मुलं शोधून मीच बाद केलेली आहे. शिंगारे साहेब, परराज्यातल्या विद्यार्थ्यांना बोगस डोमिसाईलच्या आधारे इथल्या राज्यातल्या 85% खाजगी अथवा सरकारी वैद्यकीय रुग्णालयाच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, एकाही मुलाला मिळणार नाही असं ठामपणे सांगताय आपण. आज हा कार्यक्रम लाखो पालक बघतायत. येस, ठामपणे सांगतोय. येस, ठामपणे सांगतो मी. एकाही बोगस विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही हे ठामपणे सांगतोय. शासनाची भूमिका तीच आहे आणि काल गिरीश महाजन साहेब आमचे माननीय मंत्री यांनी पालकांना हेच आश्वासन काल दिलं होतं आणि त्याच्यामुळे मी पण तेच रिपीट करतो की शासनाची पूर्णपणे भूमिका आहे. शासन हे सगळे महाराष्ट्राच्या डोमिसाईल विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. मला सांगा, फर्स्ट लिस्ट डिक्लेअर करायला 5 दिवसांचा अवधी पुढे ढकलून घेतला, हे काय गौडबंगाल आहे? हे काय कोड आहे? नाही, अजिबात नाही आहे. कुठलाही 5 दिवसाचा कालावधी कुठल्याही लिस्ट जाहीर करायला घेतलेला नाहीये. आपण सांगा कुठल्या तारखेला म्हणजे 5 दिवस पूर्ण झाले आणि मी जाहीर महाजन केलेले सरांनी नाही. सांगितलं, प्रत्येक वेळी दिलेला शिंगारे शेड्यूल सरांना. जे 15 दिवसापूर्वी आम्ही अनाऊन्स केलेला आहे त्या शेड्यूलला आम्ही तारखाप्रमाणे पाळत आलेलो आहोत. आपल्यासोबत फक्त रंजना- आजचं जे जाहीर करायचं होतं ते फक्त आजचं हे मंत्री महोदयांनी सांगितल्यामुळे पोस्टपोन झालेलं आहे. काय सांगाल? महाजन सरांनी आम्हाला आश्वासन दिलेलं. रविवारी आम्ही त्याच्या शिवनेरी बंगलोवर गेलेलो तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की 5 दिवस लिस्ट पोस्टपोन होणार. पण शिंगारे सर म्हणाले सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटा प्रमाणे 1 ऑगस्टला विद्यार्थी कॉलेजमध्ये असला पाहिजे म्हणून लिस्ट पोस्टपोन होऊ शकत नाही. पण तरी आपल्याकडे 6 दिवस आहे तर आपण लिस्ट पोस्टपोन 4 दिवस तर करू शकतो. सरांनी काल पण सर मला म्हणाले त्यांना महाजन सर की 3 दिवस 4 दिवस लिस्ट पोस्टपोन करा तर आपल्याला काही निर्णय घेता येतो. काय सांगाल शिंगारे साहेब? रविवारी जेव्हा पालक माननीय मंत्री महोदयांना भेटले तेव्हा मंत्री महोदयांनी 4 दिवस लिस्ट पोस्टपोन करूया असं सांगितलं होतं. तसा निरोपही आम्हाला आलेला आहे. त्यामुळे रविवारपासून जर मोजले तर 4थ्या दिवशी तो मुदत संपते. त्यानंतर आम्ही लिस्ट कधी लागणार हे लवकरच जाहीर करणार आहोत. त्यासाठी आम्ही माननीय मंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा करून लिस्ट जाहीर करण्याची तारीख आम्ही वेबसाईटवरती देणार आहोत. शंतनू काळे, शेवटचा मुद्दा आपल्याकडून. या प्रकरणात आणखीन काही विशेष सरकारनं करणं, शिंगारे यांनी करणं आपल्याला अपेक्षित आहे का, जेणेकरून नीटचा हा जो गोंधळ चालू आहे विशेषतः औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या निकालानंतर जी एक संभ्रमित अवस्था निर्माण झाली आहे ती दूर होण्याकरता शासनाने, शिंगारे यांनी काय करावं असं वाटतं आपल्याला, एक जागरूक पालक म्हणून आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे अभ्यासक म्हणून? शंतनू काळे. पहिली गोष्ट, मी अत्यंत विनयाने ही रिक्वेस्ट करू शकतो शिंगारे साहेबांना की त्यांनी स्वतःच्या सर्व्हिसचा कालावधी सांगून माझ्या अंडर ॲडमिशन ट्रान्सपरंट झाले आहेत हे सारखं काय आम्हाला सांगू नये. आम्ही पण अनेक वर्ष या राज्यात राहतो, किती घोटाळे झाले DMER थ्रू
हे मी त्यांना सांगू इच्छितो. तुम्ही एवढंच बघा, शिंगारे साहेब, 2012 साली जो घोटाळा झाला त्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली का? आता हा प्रश्न इथे जास्त वाढवायला नको, पण तुम्ही ट्रान्सपरन्सी आणायला का नाही म्हणता? बाहेरच्या बीफार्मच्या ऍडमिशन बघा, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन बघा, किती ट्रान्सपरन्सी आहे. एवढी सरळ ल्युसिड प्रोसिजर करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्ताच्या या कार्यक्रमात बोलले की एक सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन झालं होतं आणि सुप्रीम कोर्टाने औरंगाबादला पाठवलं. तुम्ही गेले होते का पालक गेले होते? कशाला असं, म्हणजे मला तर काही कळत नाही. DMERनी स्वतः या बाबतीत मुलांचा कुठल्याही परिस्थितीत हक्क अबाधित ठेवायला पाहिजे. सर्वात प्रथम ती प्रोसिजर ही कम्प्लीट ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. DMERनी आत्ता केलेली प्रोसिजर ट्रान्सपरंट नाही आहे. हेच काल माननीय मंत्री महोदयांच्या केबिनमध्ये झालेलं आहे. आणि का बरं तुम्ही शेजारचे ओकसाहेब DTचे जशी ऍडमिशन करतात तशी का नाही करत? काय सांगाल आपण? शेवटचं एक लास्ट 1 मिनिट. सर, आम्ही नोव्हेंबर महिन्यापासून गेल्या वर्षीच्या DMER मध्ये जातोय. आम्ही त्यांना रिक्वेस्ट अर्ज केलेली की सर सगळे एक्सेल शीट मध्ये बनवा, सगळे रिझल्ट ऍडमिशन ट्रान्सपरन्सी राखा. एक्सेल शीट मध्ये बनवलं तर आपल्याला समजता येतो की तो मुलगाच्या या मुलीच्या ऍडमिशन झाला तर तो ऑटोमॅटिक त्या लिस्टमधून गायब होतो. आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती मुलाच्या ऍडमिशन झाला, किती सीट वेकेंट आहे, आपल्याला सगळा जाणता येतो. पण आपला सिस्टम DMERच्या जराही अपडेट नाहीये. आम्ही काल गिरीश महाजनांना सांगितलं की सिस्टम अपडेट करा, तर आम्हाला पण ट्रान्सपरन्सी असते सिस्टममध्ये, पण आमची अर्ज स्वीकारली गेली नाही. ज्या राज्यात ती मुलं आहेत त्या राज्यातच त्यांना शिकायला मिळाला पाहिजे असा आग्रह त्या पालकांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा आहे. परंतु आपल्याकडे असे अनेक राज्य आहेत, मग ते अरुणाचल प्रदेश असेल, मिझोराम असेल, नागालँड असेल, अशा अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेजेसच नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं एक मांडणी या सगळ्याच्या विरोधात आतापर्यंत केली जाते. परंतु प्रत्येक राज्यानं आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे. त्यांच्या शिक्षणाचे जे इंटरेस्ट आहेत ते स्वतः प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजे. महाराष्ट्र शासनानं केवळ कायदेशीर लढाई लढून उपयोग नाही, ती कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानंतर त्यांना लढावीच लागणार आहे. परंतु त्याहीपेक्षा सुद्धा ही संपूर्ण प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह आणि त्याहीपेक्षा सुद्धा घोटाळा विना होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल, खडाजंगीमधल्या सगळ्या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.